लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज पुन्हा एकदा आम्ही एक सामर्थी वचन घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत आणि आपण येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी ऐकत आहोत. येशू ख्रिस्ताचं जीवन एक अद्भुत, अनोखं, सामर्थ्यशाली, पवित्र आणि सगळ्या जगासाठी एक प्रोत्साहित करणारं जीवन होतं आणि आज आपण त्या जीवनाविषयी ऐकणार आहोत. आपण सुरुवात केलेली आहे की येशू ख्रिस्ताच्या जीवनाची जी यात्रा आहे त्याच्याविषयी आपण आजपासून आपण ऐकणार आहोत की येशू ख्रिस्ताचं जीवन कसं होतं आणि आज इतिहासामध्ये जेव्हा त्यांनी येऊन इतिहास घडवला, इतिहास बदलला, आज तेच येशू ख्रिस्ताचं जीवन आमच्या जीवनामध्ये जेव्हा येतं तेव्हा आमचं जीवनही कसं बदलतं आज आपण या वचनाच्याद्वारे आपण ऐकणार आहोत. आणि खरोखर जितक्या पण लोकांनी येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी ऐकलं त्यांचं जीवन पूर्णपणे बदललं. आणि प्रियांनो, आज आपण एक असं वचन घेणार आहोत. कदाचित हे वचन तुम्ही कधीही ऐकलं नसेल. आपण त्या वचनाचं जे सामर्थ्य आहे, त्या वचनाची जी उकलन आहे, त्या वचनाचं जे गुपित आहे, ते वचनाचं गुपित तुम्ही कधीही ऐकलं नसेल. आज आपण एक वचन जे आम्ही हजारो वेळा ऐकलेलं आहे, पण आज त्याचं सामर्थ्य मी तुम्हाला उघडून सांगणार आहे. आणि ते वचन आहे योहानकृत शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचं 1 वचन. सगळ्यांना हे वचन तोंडपाठ आहे. ख्रिस्ती लोक तर ते वचन नेहमी कबूल करतात. प्रियांनो, आज या वचनाची फोड करून आपण ऐकणार आहोत की खरोखर आमचा परमेश्वर किती महान आहे, आमचा परमेश्वर किती सामर्थी आहे आणि आमच्या परमेश्वराने किती हजार वर्षापूर्वी ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्या किती सत्य आहेत. आणि प्रियांनो, आज आपण बघणार आहोत योहानकृत शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचं 1 वचन. हे सांगतं, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. हे वचन थोडंसं रहस्यमय आहे कारण लोकांना याचा अर्थ कळत नाही की एक्झॅक्टली हे वचन आम्हाला काय सांगतं. की प्रारंभीचा अर्थ होतो प्रियांनो की जेव्हा स्वर्ग आणि पृथ्वी बनायच्या आधी जेव्हापासून पिता पुत्र पवित्र आत्मा हे त्रैक्य अस्तित्वात आलं ते आम्हाला माहीत नाही कधी, परंतु हे जे प्रारंभी होतं ते प्रारंभी कुणालाच माहीत नाही. फक्त देवाला माहिती आहे की तो प्रारंभ, ती सुरुवात, ते जे आहे उत्पत्ती ती कधी झाली ती आम्हाला माहीत नाही. परंतु प्रियांनो, जेव्हापासून प्रारंभ सुरू झाला तेव्हापासून परमेश्वराचा जो शब्द होता, देवाचा जो शब्द होता, तो देवाचा शब्द देवाबरोबर होता आणि देवाचा शब्द हा परमेश्वर देव होता. नीतिसूत्र 8:23 मध्ये लिहिलेलं आहे. नीतिसूत्र 8:23 अध्यायाचं 23 वचन हे सांगतं. प्रियांनो, आज आम्ही येशू ख्रिस्त जो वचन आहे, आज या येशू ख्रिस्त जो वचन, या वचनाविषयी आम्ही बोलणार आहोत की आज वचनामध्ये येशू ख्रिस्ताच्या त्या वचनाबद्दल काय लिहिलेलं आहे आज आपण ऐकणार आहोत. आणि आज जेव्हा हे वचन आपण ऐकू तेव्हा आपल्याला खरंच कळेल की येशू ख्रिस्त हा किती महान आहे. आणि म्हणून नीतिसूत्र 8 अध्यायाचं 23 वचन आम्हाला बायबलमधून हे सांगतं, अनादिकाळी प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. अनादिकाळी म्हणजे आणि प्रारंभापासून. आता हे जे अनादिकाळ आहे किंवा हा जो प्रारंभ आहे हा मनुष्य जातीसाठी समजणं अशक्य आहे. तर परमेश्वराचं वचन हे सांगतं की अनादिकाळी प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी, पृथ्वीची स्थापना होण्यापूर्वी, पृथ्वी बनण्याच्या आधीपासून माझी स्थापना झाली, वचनाची स्थापना झाली, येशूची स्थापना झाली असं वचन सांगतं. आणि हा जे हे प्रारंभी शब्द होता, हे जे प्रारंभी या शब्दाचा अर्थ जेव्हापासून पिता पुत्र पवित्र आत्मा हे त्रैक्य अस्तित्वात आले तेव्हाचा जो प्रारंभ होता, तेव्हापासून परमेश्वराचा शब्द
परमेश्वराचा शब्द अस्तित्वात होता. प्रियांनो, अस्तित्वात होता. आणि पुढे लिहिलंय की शब्द या वचनाचा अर्थ आहे की प्रारंभी जे आम्हाला माहीत नाही कधी सुरू झालं, शब्द वचन प्रकटीकरणाचा 19 अध्यायाचं 13व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जे वचन, परमेश्वराचं जे वचन आहे त्याविषयी परमेश्वराने असं वचनामध्ये लिहिलेलं आहे. 19व्या अध्यायाचं 13वं वचन हे सांगतं, रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याच्या आधी जसं आपण बघत आहोत की मरियेला परमेश्वराने सांगितलं होतं की तुझ्याद्वारे जो उत्पन्न होईल त्याचं नाव तू काय ठेव? येशू ठेव. नंतर योसेफाला परमेश्वराने सांगितलं होतं की मरियेच्या गर्भातनं जो बाहेर येईल त्याचं नाव काय ठेव? येशू ठेव. म्हणजे येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यानंतर येशूचं नाव येशू ठेवलं गेलं. पण त्याच्या आधी परमेश्वराचं, येशूचं नाव हे होतं देवाचा शब्द. काय होतं? देवाचा शब्द. म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्त पित्याने, येशू ख्रिस्त म्हणजे देवाच्या शब्दाला पित्याने आपल्या पुत्राचा दर्जा दिलेला होता. आणि प्रियांनो, इथे लिहिलेलं आहे की देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले आणि हे येशूकडे संकेत करते. आणि याचा अर्थ असा आहे की जेव्हापासून सुरुवात झाली, जेव्हापासून प्रारंभ झाला, तेव्हापासून देव पिता याचा शब्द पुत्र रूपाने त्याच्या बरोबर होता. आणि म्हणून आज आपण खूप सारी वचनाच्यासाठी बघणार आहोत, कारण या वचनाद्वारे आपण हे शिकणार आहोत की परमेश्वराने येशू ख्रिस्ताबद्दल काय काय लिहिलेलं आहे, तो जो शब्द आहे त्याच्याबद्दल काय लिहिलेलं. मग आज परत आपण जेव्हा प्रकटीकरणाचं 1 अध्यायाचं 8वं वचन वाचतो तेव्हा लिहिलेलं आहे. आज अगर जितके पण लोक माझ्याबरोबर या लाईव्ह सेशनमध्ये जोडलेले आहेत किंवा जे ऑनलाईन बघत आहेत, जर आपल्याकडे बायबल असतील तर आज आपले बायबल उघडा आणि खरोखर परमेश्वराचा जो शब्द आहे, जे वचन आहे त्याविषयी बायबलमध्ये किती सारे रेफरन्सेस दिलेले आहेत. आणि आज त्या वचनाची जी फोड आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, या वचनाची उकल, या वचनाची फोड आज आपण ऐकणार आहोत की खरोखर हे वचन खूप रहस्यमय आहे. पण आज परमेश्वराच्याच वचनातनं त्या वचनाची आपण एक समजून घेणार आहोत की खरोखर ते वचन आम्हाला काय सांगतं. आणि मग प्रकटीकरणाचं 1 अध्यायाचं 8वं वचन आम्हाला सांगतं, प्रभू देव जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्व समर्थ, तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. येशू ख्रिस्ताविषयी काय लिहिलेलं आहे? तो अल्फा आणि ओमेगा आहे. बघा, प्रभू देव जो आहे, प्रभू हा देव आहे. येशू ख्रिस्ताला प्रभू म्हटलेला आहे. तो कोण आहे? देव आहे, जो होता व जो येणार आहे, जो सर्व समर्थ आहे. तो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे. अल्फा आणि ओमेगाचा अर्थ काय होतो? मी सुरुवात आणि मीच अंत आहे. सुरुवात कुठून झाली आणि अंत कुठे होणार हे फक्त परमेश्वराला माहिती आहे, आम्हाला ते माहीत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्ताविषयी असं लिहिलेलं आहे की जो शब्द होता, जो वचन होता, तो प्रारंभापासून अंतापर्यंत तसाच होता, तसाच राहील. आणि म्हणून योहानकृत शुभवर्तमानाच्या या 1 वचनामध्ये आपण असं बघू शकतो की सुरुवात कुठून झाली, अंत कुठे होणार हे जरी आम्हाला माहीत नसलं तरी परमेश्वराचं वचन जे आम्हाला सांगतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तर प्रियांनो, या वचनावर आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून प्रारंभी शब्द होता, जसं आपण बघितलं की येशू ख्रिस्ताला देवाचा शब्द हे नाव देण्यात आलं होतं. येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यानंतर येशूला येशू हे नाव दिलं गेलं, परंतु सुरुवातीला त्याला काय म्हणण्यात येत होतं? देवाचा शब्द. आणि मग येशूविषयी आम्हाला का जाणून घ्यायचं, या सगळ्या गोष्टी
बरेचदा असा प्रश्न येतो की बायबल आम्हाला का जाणलं पाहिजे, बायबल आम्हाला का वाचलं पाहिजे, बायबलच्या प्रत्येक वचनाचा आम्हाला का अभ्यास केला पाहिजे, किंवा देवाविषयी आम्हाला का जाणून घेतलं पाहिजे. प्रियांनो, जेव्हा आम्ही वचनातून परमेश्वर कोण आहे, कसा उत्पन्न झाला, तो काय करतो, त्याचा स्वभाव कसा आहे, आणि जेव्हा तो आमच्या जीवनामध्ये येतो तेव्हा तो आमचं जीवन कसं बदलतो, या गोष्टींविषयी जेव्हा आम्ही ऐकतो वचनामधनं, तेव्हा खरोखर प्रियांनो ते वचन आम्हाला बदलायला लागतं. आणि ते वचन फक्त वरतून नाही बदलत, ते आम्हाला आतून बदलायला लागतं. आणि वचनामधनं जेव्हा आम्हाला सत्य कळतं आणि ते सत्य आम्हाला आमच्या जीवनातल्या खूप साऱ्या खोट्या गोष्टींपासून, खूप साऱ्या बंधनांपासून, खूप साऱ्या वाईट गोष्टींपासून आमचं सुटका करायला लागतं, आम्हाला स्वतंत्र करायला लागतो. आणि मी जी परमेश्वराची जी स्वतंत्रता आहे, जी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे, ती आमच्या जीवनामधनं आम्हाला कळायला लागते. आणि म्हणून वचनं ऐकणं, वचनाचा अभ्यास करणं हे आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण वचनातनं आम्हाला परमेश्वर कळतो, वचनातनं आम्हाला परमेश्वराच्या योजना कळतात, आणि वचनातनं आम्हाला परमेश्वराचं प्रेम कळतं. आणि जेव्हा ती वचनं घेऊन आम्ही जगायला लागतो, तेव्हा परमेश्वराच्या वरचा विश्वास आमच्यामध्ये वाढायला लागतो. आणि मग हे जे वचन होतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तो प्रियांनो, आज या वचनाची फोड आपण करत आहोत की जसा पिता व पवित्र आत्मा आहे, येशू ही सनातन परमेश्वर आहे. आणि सनातन या शब्दाचा अर्थ ही असा होतो की ज्याची सुरुवात कधी झाली ते कोणालाच माहीत नाही, त्याला सनातन म्हणतात. सनातनचा अर्थ होतं की ज्याची सुरुवातीची कुणालाही कल्पना नाही, कधी सुरुवात झाली, ज्याची सुरुवात जेव्हापासून झाली त्यालाच माहिती आहे की त्याची सुरुवात कधीपासून झाली. जसं आम्हाला माहिती आहे तुमची बर्थ डेट काय हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर, तुमचा जन्म कुठे कसा झाला हे माहिती आहे. म्हणजे आमच्या जीवनाची सुरुवात कुठे झाली हे आम्हाला माहिती आहे. पण देवाच्या जीवनाची सुरुवात किंवा देवाचं अस्तित्व कुठून आलं, सुरुवात झालं, ते कुणालाही माहीत नाही. फक्त देवालाच माहीत आहे की देवाच्या जीवनाची किंवा देवाचं अस्तित्व या जगामध्ये कसं आलं. आणि मग येशू ख्रिस्ताविषयी अजून एक वचन आम्हाला स्तोत्रसंहिता 90व्या अध्यायात पहिली जी 2 वचनं आहे त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताविषयी सांगितलेलं आहे. स्तोत्रसंहिता 90 पहिली 2 वचनं ही आहेत. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. स्तोत्रसंहिता जो लिहिलेला आहे, ज्यांनी स्तोत्रसंहिता मोशेनी जे लिहिलेले आहे, हे 90वां स्तोत्रसंहिता, तो म्हणतो, हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. आमच्या जितक्या पण पिढ्या होऊन गेल्या प्रत्येकासाठी तू राहण्याचं ठिकाण आहे, तू लपण्याचं ठिकाण आहे, तू शरणस्थान आहे. आणि पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी व जग ही निर्माण केली, त्यापूर्वीच अनादी काळापासून आतापर्यंत तू देव आहेस. तर मोशे परमेश्वराविषयी असं म्हणतो की पृथ्वी उत्पन्न होण्याच्या आधी, पृथ्वी कोणी उत्पन्न केली? प्रारंभी देवाने स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती केली. तो पृथ्वी कोणी उत्पन्न केली, स्वर्ग कोणी उत्पन्न केला? परमेश्वराने. म्हणजे उत्पन्न करणारा परमेश्वर उत्पन्न केलेल्या गोष्टीच्या पहिला असला पाहिजे, बरोबर. म्हणून असं लिहिलेलं आहे की पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी व जग ही निर्माण केली, त्यापूर्वीच अनादी काळापासून अनंत काळापर्यंत तू देव आहेस. म्हणजे आम्ही ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो, आम्ही ज्या परमेश्वरावर आज आमचा भरोसा ठेवतो, ज्याला आम्ही आज परमेश्वर प्रभू म्हणतो, प्रियांनो, त्या परमेश्वराविषयी असं लिहिलेलं आहे की तो अनादी काळापासूनचा परमेश्वर आहे, अनंत काळापर्यंत तो राहणारा परमेश्वर आहे. आणि हा अनादी काळ, अनंत काळ, सार्वकालिक, प्रारंभ, अंत, अल्फा, ओमेगा,
ह्या गोष्टी जरी आम्ही ऐकत असलो तरी प्रियांनो, त्या गोष्टीचा अर्थ आम्हाला आता जेव्हा आम्ही जिवंत आहोत आम्हाला समजणार नाही. जेव्हा खरोखर आम्ही देवाची भेट घेऊ तेव्हा या गोष्टी परमेश्वर आम्हाला समजून सांगेल की प्रारंभी काय होतं, प्रारंभी काय झालं, कशी उत्पत्ती झाली, कसं काय झालं. जेव्हा कदाचित आम्ही स्वर्गात गेल्यानंतर प्रश्न देवाला विचारू तेव्हा परमेश्वर आम्हाला त्या प्रश्नांची एक्झॅक्टली उत्तरं देईल. तर जे शब्द आहे या शब्दाचा युनानी शब्द असा आहे की लोगोस, आणि लोगोसचा अर्थ आहे स्पोकन वर्ड ऑफ गॉड. परमेश्वराने बोललेले शब्द त्याला लोगोस म्हणतात. आणि तो कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. बघा, आपण जर पिता पुत्र पवित्र आत्म्याची एक सहभागिता किंवा पिता पुत्र पवित्र आत्म्याचं जर काम विचारात घेऊ तर पिता सर्वोच्च आहे. म्हणजे तिघेही परमेश्वर आहेत, पिता पुत्र पवित्र आत्मा. त्यांच्यामध्ये कमी जास्त किंवा लेवल काही नाही आहे. पण पिता, कारण पिता आहे, पित्याचे जे शब्द आहेत, जो येशू ख्रिस्ताला तो मान दिलेला आहे की पित्याचा शब्द किंवा देवाचा शब्द, तर पिता जे बोलतो किंवा पित्याची जी योजना आहे ती येशू ख्रिस्त पूर्ण करतो. लक्षात घ्या. म्हणजे देवाने बोललेले शब्द खरे करणारा येशू, आणि ते खरे करण्यासाठी सामर्थ्य ताकद देणारा पवित्र आत्मा. म्हणून जेव्हा तुम्ही उत्पत्तीचं पहिल्या अध्यायाचं 2रं वचन जेव्हा आपण वाचतो त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की तेव्हा परमेश्वराचा आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनदीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जळावर तळपत होता. आणि 3रं वचन असं लिहिलंय, तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. तर याच्यामध्ये ट्रिनिटीचं काम आहे. 3 त्रैक्य जो परमेश्वर आहे की देवाने, कोणी वचन बोलला? पित्याने वचन बोललं. वचन कोण होतं? येशू. देवाचा शब्द कोण होता? येशू. आणि पवित्र आत्मा जो जळावर तळपत होता किंवा एक प्रकारे पृथ्वीला त्याने व्यापलेलं होतं, जेव्हा पित्याचा शब्द पृथ्वीवर पाठवला गेला, जेव्हा पित्याने येशू ख्रिस्ताला शब्दाद्वारे पृथ्वीवर पाठवलं, तेव्हा पवित्र आत्म्याने त्या शब्दाला घेतलं आणि जे शब्द बोलला ते पूर्ण केलं. सो पिता पुत्र पवित्र आत्म्याचं कार्य हे आहे की पित्याची इच्छा पूर्ण करणारा देवाचा शब्द हा येशू आहे, जो आरंभापासून परमेश्वराबरोबर आहे, प्रारंभापासून परमेश्वराबरोबर आहे. आणि पवित्र आत्मा नेहमी देवाच्या शब्दाला मदत करतो ते शब्द पुरे करण्यासाठी. लक्षात घ्या. कारण आज हे समजून घेणं का जरुरी आहे की देवाचा शब्द फक्त तुमच्याकडे असणं जरुरी नाही, तर त्याच्याबरोबर परमेश्वराच्या आत्माचं सामर्थ्य असणंही तुमच्यासाठी जरुरी आहे. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण पवित्र पित्याने जो शब्द पाठवलेला आहे त्या शब्दाला पूर्ण करण्यासाठी देवाने पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला, पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून नवीन करारामध्ये बघा, जे काही परमेश्वराने उत्पन्न केलं, हा जो शब्द देवासह होता, देवाबरोबर होता, परंतु शब्द देव होता. प्रियांनो, या शब्दाविषयी खूप साऱ्या गोष्टी जुन्या करारामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि स्तोत्रसंहिता 45व्या अध्यायाचे 6वं आणि 7वं वचन एवढं सामर्थ्य आहे, एवढं सुंदर आहे. आणि परमेश्वर आपल्या वचनाविषयी किती सुंदररित्या सांगतो. स्तोत्रसंहिता 45 6 आणि 7व्या वचनामध्ये लिहिलंय, तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगाचे आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचे किंवा आपण म्हणू शकतो देवाच्या शब्दाचे जे राजासन आहे हे पिताच्या राजासनासारखे युगानुयुगीचे आहे. तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. परमेश्वर पिता आपल्या पुत्राला, जो त्याचा शब्द आहे, जो येशू आहे, त्याला सांगत आहे तुझा जो राजदंड आहे, तुझा जो न्याय आहे,
तो सरळतेचा राजदंड आहे, धार्मिकतेचा राजदंड आहे, खरेपणाचा राजदंड आहे. तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे. पवित्र पिता आपल्या पुत्राविषयी जे वचन आहे त्याविषयी हे बोलत आहे की तुला नीतिमत्वाचा, तुला धार्मिकताचा, तुला खऱ्याची आवड आहे व दुष्टाईचा वीट आहे. म्हणून देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केलेला आहे. म्हणून देवाने जे काही बनवलं, स्वर्गदूत, सृष्टी, त्या सगळ्यापेक्षा देवाने येशू ख्रिस्ताला श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक केला आहे. प्रियांनो, पिता परमेश्वर आपल्या पुत्राविषयी हे बोलत आहे. किती सुंदररित्या तो आपल्या पुत्राची महती किंवा गौरव करत आहे की तो त्याला सांगत आहे की सगळ्यांपेक्षा मी तुला, तुझ्या नावाला उच्च केलेला आहे आणि तुला हर्षदायी तेलाचा अभिषेक केला आहे. आणि म्हणून प्रियांनो, हेच वचन इब्रानी, अजून एक वचन आपण यशयाच्या पुस्तकामध्ये 9व्या अध्यायाचं 8वं आणि वचन. आज मी खूप सारी वचनं तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की येशू ख्रिस्ताविषयी जुन्या करारामध्ये काय काय लिहिलेलं आहे. जो शब्द प्रारंभी होता त्याच्याविषयी वचनामध्ये किती स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आज आपण बघत आहोत. आणि येशू ख्रिस्ताविषयी यशयाच्या पुस्तकामधल्या 9व्या अध्यायामध्ये 8 आणि 9व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. बायबल असेल तर आपली बायबल उघडा आणि त्याच्यामध्ये बघा की येशू ख्रिस्ताविषयी काय लिहिलेलं आहे. प्रभूने याकोबाला संदेश पाठवला असून, एक मिनिट, यशया 3, एक मिनिट. येशू ख्रिस्ताविषयी यशयाच्या पुस्तकामध्ये खूप सुंदररित्या एक वचन सांगितलेलं आहे की तो इमॅन्युअल जो परमेश्वर आहे तो 14व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे. यशयाच्या 7व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये लिहिलं आहे की प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे की कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युअल असे ठेवेल. आणि प्रियांनो, हे वचन परमेश्वर येशू ख्रिस्ताविषयी यशयाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की एक कुमारिका त्या शब्दाला जन्म देईल आणि त्या शब्दाचं नाव येशू, पापातून उद्धार करणारा, आणि दुसरं नाव इमॅन्युअल, आमच्याबरोबर सदा राहणारा, असं ठेवलं जाईल. आणि मग हेच जे स्तोत्रसंहितेमध्ये जे वचन परमेश्वराने आम्हाला सांगितलं त्याच वचनाविषयी पुन्हा एकदा इब्रिकराच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आज येशू ख्रिस्ताच्या विषयी, येशू ख्रिस्त जो शब्द आहे त्या शब्दाविषयी आपण मनन करत आहोत की जुना आणि नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताविषयी काय काय लिहिलेलं आहे. तो शब्द प्रारंभापासून होता, त्या शब्दाद्वारे सगळ्या गोष्टींची निर्मिती झाली. आज आपण हे वचन बघत आहोत. आणि मग इब्रिकराच्या पुस्तकामध्ये 1ल्या अध्यायामध्ये 8व्या वचनापासून असं लिहिलेलं आहे की पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगानुयुगीचे आहे. बघा, पिता आपल्या पुत्राला हे म्हणतो की हे देवा, काय म्हणतो पिता आपल्या पुत्राला, काय म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगानुयुगीचे आहे. तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे. म्हणून तुझ्या देवाने
तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. जे वचन आपण स्तोत्रसंहितेमध्ये वाचलं तेच वचन इब्रिकराच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि लिहिलंय. आणि हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हाताची कृत्य आहे. याचा अर्थ स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती कोणी केली माहिती आहे? येशू ख्रिस्ताने. बरोबर. इथे काय लिहिलंय? पिता आपल्या पुत्राविषयी साक्ष देत आहे की पृथ्वीचा पाया देवाच्या शब्दाने येशूने घातला. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती देवाच्या शब्दांच्या द्वारे झाली आणि म्हणून लिहिलंय, ती नाहीशी होतील परंतु तू निरंतर राहशील. ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील. आणि म्हणून पिता आपल्या पुत्राला म्हणतो की स्वर्ग आणि पृथ्वी नष्ट होतील परंतु देवाचं वचन, देवाचा शब्द कधीही नष्ट होणार नाही. युगानुयुग तसेच राहील. तू त्यास जग्यासारखे वस्त्रासारखे गुंडाळशील आणि ती बदलली जातील परंतु तू तसाच राहतोस. तुझी वर्षे सांगणार नाहीत. याचा अर्थ आहे पिता आपल्या विषयीही साक्ष देत आहे की तू जे बनवलं आहे ते एक दिवस नष्ट होईल पण तू जो बनवणारा आहे तू अनंत काळासाठी तसंच राहशील. तर प्रियांनो, इथे आपण एक गोष्ट हे बघत आहोत. मला या सगळ्यातनं हे सांगायचं होतं की जे काही बनवलं गेलं ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे पित्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे बनवलं गेलं. आज पण परमेश्वराचं पित्याची जी इच्छा आहे किंवा पित्याचे जे आमच्या जीवनासाठी योजना आहे ती परमेश्वर वचनाद्वारे दाखवतो आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे पूर्ण करतो. पृथ्वीच्या किंवा आपण म्हणू शकतो की या जगाच्या उत्पत्तीपासून पिता, पुत्र, पवित्र आत्मा नेहमी एकत्र येऊन काम करतात. आजही ते एकत्र येऊन काम करतात. परंतु जर आपण शब्दाविषयी आज विचार करत आहोत तर शब्द आमच्या जीवनात कसं काम करतात पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हे आपण जेव्हा पृथ्वीच्या किंवा आपण जगाच्या उत्पत्तीपासून जेव्हा बघतो तेच आमच्यासाठी लागू होतं. जर ते जे सत्य आहे किंवा ते जे गुपित आहे जर आपण समजून घेऊ की पिता, पुत्र, पवित्र आत्मा कसे काम करतात तर आज आमच्या जीवनासाठी ती एक खूप मोठी गोष्ट ही राहील की पिता, पुत्र, पवित्र आत्म्याला जर आमच्या जीवनामध्ये काम करून द्यायचं असेल तर जे उत्पत्तीपासून जे झालं तसंच आमच्या जीवनामध्ये पण व्हायला पाहिजे. तर प्रियांनो, आज पवित्र परमेश्वर पिता आपल्या पुत्राविषयी किती मोठी साक्ष देत आहे. आणि मग प्रकटीकरणाचा 22वा अध्यायाचं 13वं वचनामध्ये असं लिहिलं आहे, मी अल्फा व ओमेगा म्हणजे मी पहिला व शेवटला व आदी व असा अंत आहे. येशू ख्रिस्त स्वतःच्या बद्दल हे बोलत आहे की मी आदी व अंत आहे, मी अल्फा व ओमेगा आहे, मी पहिला व शेवटला आहे. तो प्रियांनो, या वचनातून आपल्याला हे कळतं की पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे तिघेही प्रारंभापासून होते. हे तिघेही एकत्र आहेत आणि हे तिघेही मिळून जे काही करायचं ते एकत्र मिळून काम करत आहेत. आमेन. ही गोष्ट देव शब्द, प्रारंभी शब्द होता. आपण बघितलंय की प्रारंभापासून शब्द होता, शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. आज या वचनाला आपण फोड करून ऐकलेलं आहे. आणि मग दुसरं वचन हे सांगतो योहान कृत शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचं 2रं वचन, तोच प्रारंभी देवासह होता. कोण? शब्द. शब्द म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. देवाचा शब्द म्हणजे येशू ख्रिस्त. हा प्रारंभापासून, उत्पत्तीपासून देवाबरोबर होता. आणि 3रं वचन हे सांगतं, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. आता एक गोष्ट आम्हाला ही समजून घ्यायची आहे
की ज्या काही गोष्टींची निर्मिती झाली त्या सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्ताद्वारे उत्पन्न झाल्या. म्हणजे येशू ख्रिस्त हा उत्पन्न करता आहे. देवाची योजना जी उत्पन्न करण्याची आहे तो उत्पन्न करता येशू ख्रिस्त आहे. आम्हाला सुद्धा येशू ख्रिस्तानेच उत्पन्न केलंय. तर जे काही उत्पन्न झालं त्या सगळ्या गोष्टी ज्या आज आम्हाला दिसत आहेत आणि ज्या गोष्टी आम्हाला दिसत नाहीत त्या सगळ्या गोष्टींची निर्मिती उत्पत्ती येशू ख्रिस्ताद्वारे झालेली आहे. आणि म्हणून पित्याची इच्छा पूर्ण करणारा असा तो पुत्र होता. आणि म्हणून कलेसीकराचं जे पत्र आहे आपण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताविषयी त्याने जे काही निर्मिती केली त्या निर्मितीविषयी आपण बघणार आहोत. कलेसीकराचं पत्र पहिल्या अध्यायाचं 15 ते 19 वचन हे सांगतं. हे लिहिलेलं आहे बघा. कलेसीकराचं पत्र पहिल्या अध्यायाचं 15 ते 19 वचनामध्ये लिहिलंय, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत श्रेष्ठ असा आहे. येशू ख्रिस्ताविषयी असं लिहिलंय की पित्याला आत्तापर्यंत कोणी बघितलं नाही, परंतु त्या अदृश्य पित्याचं मूर्त किंवा आपण म्हणू शकतो की प्रतिरूप येशू आहे, तो सर्व उत्पत्तीत श्रेष्ठ आहे. आतापर्यंत पित्याने जे उत्पन्न केलं त्या सगळ्या उत्पत्तीत येशू ख्रिस्त श्रेष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. ही खूप मोठी गोष्ट आज वचनाद्वारे परमेश्वर आम्हाला सांगत आहेत की या जगातले अधिपती, अधिकारी, राजे, महाराजे जे काही उत्पन्न झाले, ज्यांची नावं आज इतिहासामध्ये मोठ्या अक्षरात लिहिली गेलेली आहेत, ते सगळ्या लोकांना येशू ख्रिस्ताने उत्पन्न केलं. आणि लिहिलंय की जे काही येशू ख्रिस्ताद्वारे उत्पन्न केलं ते त्याच्यासाठी आहे. मतलब प्रत्येक गोष्ट आज या जगामध्ये जी उत्पन्न केली गेलेली आहे ती येशू ख्रिस्ताद्वारे येशू ख्रिस्तासाठी निर्माण केलेली आहे. आणि तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. सगळ्याच्या आधीपासून आमचा येशू ख्रिस्त आहे. आणि प्रियांनो असं लिहिलेलं आहे की त्याचं अस्तित्व सगळ्यात आधीपासून आहे. हे जाणणं का जरुरी आहे? कारण आम्ही एक अशा परमेश्वर येशू ख्रिस्ताची पूजा करतो किंवा अशा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो जो आदिवर अंत आहे. का मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे? कारण तुमचा येशू ख्रिस्तावरचा विश्वास दृढ व्हावा. आमचा एक असा परमेश्वर आहे की जो सुरुवातीपासून आहे आणि ज्याचा अंत कधी होणार नाही. जेव्हा या गोष्टी आम्ही जाणतो की त्याचं सामर्थ्य, त्याचं ज्ञान, त्याचं सॉव्हरेनिटी जी काय आहे, त्याचं जे प्रभुत्व आहे, हे पण आम्हाला कळतं की खरोखर ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे तो परमेश्वर किती महान आहे. आणि मग आज पुढे लिहिलेलं आहे कलेसीकराच्या पत्राचं पहिल्या अध्यायाचं 19 वचन सांगतं, कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता असावी. आमच्या येशू ख्रिस्ताच्या ठाई पूर्णता आहे. सर्व पूर्णता म्हणजे आमचा येशू ख्रिस्त हा परमेश्वर परिपूर्ण, सिद्ध, परफेक्ट परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये कुठलीही कमी घटी नाही आहे. हे लक्षात घ्या. कारण प्रियांनो, ज्याच्या मागे आम्ही चालतो किंवा ज्याला आम्ही परमेश्वर म्हणतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही त्याच्यासारखे बनतो. हे पण लक्षात घ्या. ज्याच्यावर पण आम्ही विश्वास ठेवतो आम्ही त्याच्यासारखे बनायला लागतो. आज जर आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर आहे तर येशू ख्रिस्त जसा उत्पत्तीपासून आहे आम्ही त्याच्यामध्ये होतो, आम्ही त्याच्याद्वारे या जगामध्ये आलो, तो जसा तो अनंत काळासाठी जिवंत राहणार आहे
आम्ही जर त्याच्यामध्ये आहोत तर आम्ही त्याच्याबरोबर अनंत काळासाठी जिवंत राहू. हे सत्य सुद्धा आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आमेन. आणि म्हणून इब्रीकराचं पत्र पहिल्या अध्यायाचे पहिले 2 वचनं मध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताच्या विषयी प्रियांनो की जे काही उत्पन्न झालेलं आहे ते येशू ख्रिस्ताद्वारे येशू ख्रिस्तासाठी उत्पन्न झालेलं आहे. आणि म्हणून इब्रीकराच्या पत्राची पहिली 2 वचनं हे सांगतात, देव प्राचीन काळी अंशाने व प्रकारांनी संदेष्टांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. जुन्या करारामध्ये जर आपण बघितलं तर जुन्या करारामध्ये परमेश्वर संदेष्टांच्याद्वारे त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन किंवा स्वर्गदूतांच्याद्वारे त्या लोकांशी बोलत होता. तो या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्यांना सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवला आहे आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले आहे. पिता आपल्या पुत्राविषयी असं म्हणतो की प्रारंभी म्हणजे जेव्हा जेव्हा परमेश्वराला वाटलं की त्या व्यक्तीशी बोलावं तेव्हा तो थोड्या वेळासाठी स्वतः उतरून आला, स्वर्गदूतांना पाठवलं, त्या संदेष्टांशी तो बोलला आणि ते संदेष्टे लोकांशी बोलले. परंतु नवीन करारामध्ये असं लिहिलेलं आहे की तो आज आमच्याशी पुत्राद्वारे बोलत आहे. आणि पुत्र म्हणजे देवाचा शब्द, पुत्र म्हणजे देवाचं वचन, पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त. आज आमच्याशी येशू स्वतःहून बोलत आहे. आणि म्हणून इथं लिहिलेलं आहे की त्याने येशू ख्रिस्ताला सगळ्या गोष्टींचा वारीस करून ठेवले आहे आणि त्याच्याद्वारे सर्व विश्व पित्याने सगळ्या गोष्टी पुत्राद्वारे शब्दाद्वारे येशू ख्रिस्ताद्वारे निर्माण केलेल्या आहेत. आणि प्रियांनो त्या सगळ्या गोष्टी त्याने येशू ख्रिस्तासाठीच निर्माण केलेल्या, येशू ख्रिस्ताद्वारे येशू ख्रिस्तासाठी निर्माण केलेल्या आहेत. आणि म्हणून प्रियांनो अजून एक गोष्ट ही आहे, जर पहिली गोष्ट ही लक्षात घ्या, प्रारंभी काय होता? शब्द होता. शब्द कुणाबरोबर होता? देवाबरोबर होता. शब्द काय होता? देव होता. बरोबर. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची की आपण हे शिकलो की सुरुवातीला प्रारंभापासून परमेश्वराचा शब्द वचन परमेश्वराबरोबर होतं. दुसरी गोष्ट आम्ही ही शिकली की जे काही उत्पन्न केलं गेलं ते कुणाद्वारे उत्पन्न केलं गेलं? शब्दाद्वारे, म्हणजे परमेश्वराच्या वचनाद्वारे, त्या येशू ख्रिस्ताद्वारे येशू ख्रिस्तासाठी ते निर्माण करण्यात आलं. म्हणजे ज्या पण गोष्टी बनवल्या गेल्या त्या सगळ्या येशू ख्रिस्ताद्वारे वचनाद्वारे बनवल्या गेल्या. आमेन. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला पुढे योहानकृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायाचं 4थं वचन हे सांगतं, त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. परमेश्वराचं वचन हे सांगतं की सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्ताद्वारे रचल्या गेल्या, परंतु म्हणजे याचा अर्थ असा होता की येशू ख्रिस्त हा जीवन देणारा परमेश्वर आहे. काय आहे? जीवन देणारा परमेश्वर आहे. एका ठिकाणी असं लिहिलंय की आमचा परमेश्वर मृत गोष्टींमध्ये जीवन टाकणारा आणि ज्या गोष्टी आहेतच नाहीत त्या गोष्टींना उत्पन्न करणारा परमेश्वर आहे. म्हणजे आमच्या येशू ख्रिस्ताच्या ठायी काय आहे? जीवन आहे. आणि जीवनाचा अर्थ असा होतो की उत्पन्न केलेलं गोष्टी, त्याला आपण जीवन म्हणतो. आणि मग इथं असं लिहिलेलं आहे की त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्रासाठी प्रकाश होते. येशू ख्रिस्ताने या जगाला जीवन दिले. या येशू ख्रिस्ताने जे काही बनवलं त्याच्यामध्ये आपलं जीवन टाकलं आणि त्या गोष्टी बनवल्या आणि त्या गोष्टी प्रकाश होत्या. आणि मग 5वं वचन असं सांगतं, जर आपण योहानकृत शुभवर्तमानाचं 17व्या अध्यायाचं जर 2रं वचन वाचू तर असं लिहिलेलं आहे,
जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिलेला आहे. प्रियांनो, आता एक गोष्ट अशी झाली की येशू ख्रिस्ताने प्रारंभी जे काही बनवलं ते सुंदर होतं, परफेक्ट होतं, परिपूर्ण होतं. परंतु झालं काय की पहिला मनुष्य जो येशू ख्रिस्ताने बनवला, ज्याच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा टाकला गेला, त्या पहिल्या मनुष्याने पाप केलं आणि मग पाप या जगामध्ये आल्यामुळे पूर्ण जगावर श्राप आले. बरोबर. येशू ख्रिस्ताने जे काही उत्पन्न केलं होतं ते भ्रष्ट झालं. आणि आता बघा, मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे सांगणार आहे, ती ही आहे की येशू ख्रिस्ताने जे निर्माण केलं आणि शैतानाने पाप टाकून जे भ्रष्ट केलं, पुन्हा एकदा त्याची नवनिर्मिती करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. समजून घ्या, एक खूप मोठं सत्य हे आहे की ज्या येशू ख्रिस्ताद्वारे सगळं काही बनवलं गेलं, ते जेव्हा भ्रष्ट झालं, ते जेव्हा करप्ट झालं, तेव्हा पुन्हा एकदा ते नवीन बनवण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. म्हणून जे सार्वकालिकाचं जीवन परमेश्वराने आदामाला दिलं होतं, आदामासाठी मृत्यू नव्हता, परंतु आदामाने पाप केल्यानंतर जो मृत्यू त्याच्यामध्ये आणि सगळ्या पृथ्वीसाठी आला, तो मृत्यू घेऊन जाण्यासाठी येशू ख्रिस्त पुन्हा एकदा या जगामध्ये आला. म्हणजे प्रियांनो, जे 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 खराब झालं, जे भ्रष्ट झालं, जे मृत झालं, ते पुन्हा एकदा येशू ख्रिस्ताने येऊन चांगलं बनवलं. पुन्हा त्याच्यामध्ये जे मेलेलं होतं त्याच्यामध्ये परमेश्वर येशू ख्रिस्ताने येऊन जीवन टाकलं. म्हणून येशू ख्रिस्ताला जीवन देणारा परमेश्वर म्हणतात. आणि म्हणून कलेसीकराच्या पत्राचं 1 अध्यायाचं 20 वचन हे सांगतं, आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. जे येशू ख्रिस्ताद्वारे बनवलं गेलं होतं, जेव्हा पाप आल्यानंतर ते भ्रष्ट झालं, त्या गोष्टी जेव्हा पित्याच्या नजरेतनं दूर गेल्या होत्या, किंवा पित्याची पापामुळे एक प्रकारची शत्रुता आली होती, ती काढण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि पुन्हा असं सांगेल की जे येशू ख्रिस्तानी सुंदर बनवलं होतं, येशू ख्रिस्तानी परिपूर्ण बनवलं होतं, येशू ख्रिस्तानी पवित्र बनवलं होतं, पण पापाद्वारे जे भ्रष्ट झालं, त्या गोष्टींना पुन्हा एकदा पहिल्यासारखं नवीन करण्यासाठी येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर आपलं रक्त सांडलं आणि पृथ्वीवरील गोष्टींचा, जे स्वर्गीय गोष्टींबरोबर एक प्रकारे दोघांमध्ये जे दुरावा आला होता, पृथ्वीवरील मनुष्याबरोबर स्वर्गातील पित्याचा जो दुरावा झाला होता, येशू ख्रिस्ताने येऊन त्या रक्ताद्वारे पुन्हा एकदा मनुष्य जातीला पित्याबरोबर समेट करवला. तो प्रियांनो, येशू ख्रिस्ताद्वारे सगळं निर्माण झालं, परंतु येशू ख्रिस्ताने जेव्हा ते सगळं भ्रष्ट झालं, पुन्हा एकदा आपल्या रक्ताद्वारे पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र मिळवलं. आणि म्हणून ज्या प्रकारे पुत्राद्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे सृष्टीची निर्मिती झाली, त्याच प्रकारे त्यांचा उद्धार, स्वतंत्रता पण त्यांच्याच द्वारे या जगामध्ये आली. म्हणून परमेश्वराचं वचन हे सांगतं की सृष्टीची निर्मिती पित्याने वचन बोललं आणि पवित्र आत्म्याद्वारे ते निर्माण करण्यात आलं. आजही जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकार करतो, त्या जीवनाला आम्ही आतमध्ये घेतो, त्या प्रकाशाला जेव्हा आतमध्ये घेतो, प्रियांनो, ते जीवन या आमच्या जीवनामध्ये घेऊन येण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. म्हणून निकोदेमसला
येशू ख्रिस्त हे सांगतो की नव्याने जन्म घेतल्या वाचून स्वर्गाच्या राज्यामध्ये तुमचा प्रवेश होणार नाही. पहिल्या आदामामध्ये जे परमेश्वराने त्याचा जीवनाचा श्वास टाकला होता आणि पापामुळे तो श्वास निघून गेला होता. भले मनुष्य जिवंत स्वतःला म्हणवतो, पण जोपर्यंत पवित्र आत्मा त्याच्यामध्ये नाही आहे तो मेलेला आहे. म्हणून जेव्हा येशूला स्वीकार करतो, तो जीवनाला जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतो, तेव्हा प्रियानो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आमचा नवीन जन्म होतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त स्वतः हे म्हणतो की पाण्याचा आणि आत्म्याचा बप्तिस्मा झाल्याशिवाय तुमचा स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश नाही. जे उत्पत्तीमध्ये परमेश्वर सांगत आहे की वचनाद्वारे आणि पवित्र आत्म्याद्वारे नवीन सृष्टी झाली, आज तो आम्हाला तेच सांगत आहे. आम्ही जे पापामध्ये मेलेलो होतो, जेव्हा येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारतो, तेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आमचा नवीन जन्म होतो. तर आज येशू ख्रिस्तामध्ये राहायचं असेल तर पश्चाताप करून परमेश्वराकडे येणं, येशूला स्वीकारणं, त्या जीवनाला स्वीकारणं आणि पवित्र आत्म्याद्वारे नवीन जीवन प्राप्त करणं आज आमच्यासाठी आहे. आणि म्हणून प्रियांनो, योहान शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचं 5वं वचन हे सांगतो, तो प्रकाश अंधारात प्रकाशतो. येशू ख्रिस्त जो प्रकाश आहे, जगाचा जो प्रकाश आहे, तो येशू ख्रिस्त या जगामधल्या पापाच्या अंधारामध्ये आला. जगाचा प्रकाश बनून तो या जगाच्या अंधारामध्ये आला, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. याचा अर्थ भले तो जगाचा प्रकाश या जगामध्ये आला, परंतु ग्रासले या शब्दाचा अर्थ असं लिहिलेला आहे, कब्जा करणे, अधीन करणे, थांबवणे, शोध करून, माहिती करून पकडून ठेवणे. याचा अर्थ असा आहे की शैतानी शक्ती, येशू ख्रिस्त देवाचा देव, प्रभूंचा प्रभू या जगामध्ये आला, परंतु या जगातल्या अंधकाराने त्याच्यावर विजय मिळवू शकला नाही. जगाचा प्रकाश जेव्हा या जगामध्ये आला, तेव्हा या जगामध्ये जो पापाचा अंधकार होता, शैतानाचं जे राज्य होतं, त्या शैतानाच्या राज्याने येशू ख्रिस्तावर विजयी मिळवू शकला नाही. इनफॅक्ट विरोधाभास हा आहे की तो जगाचा प्रकाश जेव्हा या जगामध्ये आला, पृथ्वीवर आला, तेव्हा त्या जगाच्या प्रकाशाने इथल्या अंधकाराला संपून टाकलं. आणि म्हणून शैतानी शक्ती वचनावर विजयी झाला नाही, परंतु याच वचनाने त्यांना क्रूसावर नष्ट केले. म्हणजे प्रियांनो बघा, प्रारंभी जो शब्द होता, जो देवासह होता, जो देव होता, तो या जगामध्ये त्यांनी सगळ्या जगाची उत्पत्ती केली. पण शैतानाने जेव्हा ते जग नष्ट केलं, तेव्हा त्याच शब्दाने येऊन त्या जगाला पुन्हा एकदा पुनर्स्थापित केलं. ज्या आदामाला परमेश्वराने आत्मिकरित्या जिवंत केलं होतं, जेव्हा तो पापामध्ये मेला, तेव्हा त्या आदामाला, त्या मनुष्य जातीला नवीन जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश बनून, उद्धारकर्ता बनून, जीवन देणारा बनून या जगामध्ये आला. आणि प्रियांनो, क्रूसावर जाण्याद्वारे त्याने आम्हाला नवीन जीवन दिलं. आणि जेव्हा येशूला आम्ही स्वीकार करतो, तेव्हा पवित्र आत्म्याच्या बप्तिस्म्याद्वारे आम्हाला नवीन जीवन मिळतं, जे येशू ख्रिस्ताचे जीवन आहे. आणि म्हणून प्रियांनो, येशू ख्रिस्ताद्वारेच जेव्हा सगळ्या जगाचा न्याय होईल, जेव्हा शैतानाला अग्नीमध्ये टाकलं जाईल, तेव्हा तोच येशू ख्रिस्त नवीन आकाश, नवीन पृथ्वी बनवणार आहे. तोच येशू ख्रिस्त नवीन यरूशलेम त्या नवीन पृथ्वीवर घेऊन येणार आहे. आणि तोच येशू ख्रिस्त जो प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, तो जो शब्द आहे तो आमच्याबरोबर येऊन सार्वकालिकासाठी राज्य करणार आहे. तर येशू ख्रिस्ताविषयी जे उत्पत्तीपासून प्रकटीकरणामध्ये लिहिलेलं आहे की तो कधीही न बदलणारा परमेश्वर आहे, जो जीवन देणारा परमेश्वर आहे,
तो परमेश्वर आम्हाला सार्वकालिकाचं जीवन देणारा परमेश्वर आहे. आज जे योहान कृत वर्तमानाची पहिली जे 5 वचनं आहेत त्याच्याविषयी आपण अध्ययन केलं आणि खरोखर प्रियांनो आज आम्ही खूप मोठी रहस्य हे समजून घेतलं आहे की येशू ख्रिस्ताद्वारेच सगळं बनलं आणि जेव्हा ते भ्रष्ट झालं त्याच्याद्वारेच ते पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्यात आलं, त्याची पुनर्रचना करण्यात आली, त्याला पुन्हा एकदा जन्म देण्यात आलं आणि आज जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्यांना सार्वकालिकाचं जीवन प्राप्त होईल. आमेन. आपण प्रार्थना करूया. प्रभू धन्यवाद करतो या वचनासाठी. खरोखर बाप्पा तू आज आम्हाला एक मोठं सत्य हे सांगितलेलं आहे की प्रभू तुझ्याद्वारे सगळं निर्मिती झाली आणि तुझ्यासाठी सगळ्या गोष्टींची निर्मिती झाली. प्रभू आज आम्ही पण जे उत्पन्न केलं गेलो आहोत ते तुझ्यासाठी आहोत. प्रभू जितक्या लवकर आम्ही हे सत्य समजू की आम्ही आमच्यासाठी नाही, आम्ही पैसा प्रॉपर्टीसाठी नाही, आम्ही फॅमिलीसाठी नाही किंवा जगातल्या कुठल्या गोष्टींसाठी आमची निर्मिती झालेली नाही आहे, तर आज ती निर्मिती प्रभूसाठी येशू ख्रिस्तासाठी झालेली आहे आणि येशू ख्रिस्ताद्वारे जर आम्ही या जगामध्ये आलेलो आहोत, येशू ख्रिस्ताद्वारे जर आम्ही या उत्पन्न केले गेलेले आहोत, तर आम्ही येशू ख्रिस्ताचे आहोत आणि येशू ख्रिस्तासाठी आहोत. तो प्रियानो आज देवाने आम्हाला खूप मोठी गोष्ट ही सांगितलेली आहे की जेव्हा पापामध्ये आम्ही मेलेलो होतो येशू ख्रिस्ताने त्याचं जीवन त्या क्रूसावर देऊन आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे आणि आज जर आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकार करतो तर पवित्र आत्म्याद्वारे तो आम्हाला नवीन जीवन देतो, नवीन उत्पत्ती करतो, नवीन सृष्टी करतो जी कधीही पुन्हा मरणार नाही, जी कधीही पुन्हा नष्ट केली जाणार नाही. प्रियांनो प्रभू आज या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आज या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा खरोखर बाप्पा सुंदररीत्या आज तू आम्हाला या शब्दाचा अर्थ सांगितलेला. आपण जितके पण लोक आज आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांसाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू आज जितके पण माझे भाऊ बहीण प्रभू जे आमच्याबरोबर आज जोडलेले आहेत प्रभू आज आजारी आहेत, जिथे पण तुमचा आजार आहे तिथे तुमचा हात ठेवा. परमेश्वराचा आत्मा आज आमच्यामध्ये आहे आणि तो खरोखर आम्हाला आरोग्य देणार आहे. प्रभू येशू आज आम्ही प्रार्थना करतो की जे पण आजारी आहेत प्रभू त्या सगळ्या लोकांवर, त्या सगळ्या भावा बहिणींवर प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून येऊ दे. प्रभू तुझं वचन सांगतं की क्रूसावर खाल्लेल्या फटक्यांच्याद्वारे प्रभू येशू तू आम्हाला आरोग्य दिलेलं आहेस. प्रत्येकाला प्रभू कुणाला जे पण आजार आहे प्रभू, डोकेदुखी आहे, पोटाचे आजार आहेत, लिव्हरचे प्रॉब्लेम आहेत परमेश्वर, आज कुणाला सर्दी खोकला ताप आहे, व्हायरल फीवर आहे, टायफॉईड आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे प्रभू, पायाचं दुखणं आहे, अर्थरायटिस आहे, आज ज्यांना पण परमेश्वरा डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, आज जे पण आजार आहे प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे सगळे आजार आज त्यांच्या शरीरामध्ये तू काढून टाक. प्रभू तुझं आरोग्य आज त्यांच्यासाठी आम्ही कबूल करतो. प्रभू त्यांना तू आज स्पर्श कर, त्यांना तू स्पर्श कर, तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श होऊ दे आणि प्रभू खरोखर त्यांच्या शरीरामध्ये आरोग्य त्यांना परमेश्वरा एक प्रकारे परमेश्वरा त्यांना जाणू दे की खरोखर मला पवित्र आत्म्याचा स्पर्श झालेला आहे आणि देवाने मला बरं केलेलं आहे. प्रभू ट्यूमर, कॅन्सर, जे काही प्रभू अशा व्याधी आहेत की किडनीचे आजार आहेत प्रभू, जे डायलिसिस आहे, जे प्रभू डॉक्टरांसाठी पण प्रभूजी त्यांना बरं करणं अशक्य आहे प्रभू, अशा लोकांवर, स्पेशली अशा लोकांना ज्यांना ट्यूमर्स आहेत, ज्यांना दोन्ही किडनी फेल झालेलं आहे, ज्यांचं लिव्हर फेल झालेलं आहे, ज्यांचं परमेश्वरा आज लंग्समध्ये फायब्रोसिस आहे, ज्यांना आज प्रभूजी किडनी खराब झालेल्या आहेत, त्या सगळ्यांवर
तुझं सामर्थ्य, तुझं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून येऊ दे येशू तुझ्या प्रिय नावामध्ये, येशू तुझ्या प्रिय नावामध्ये. त्यांचे जे अवयव आज परमेश्वरा काम करत नाही आहेत, प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे ते काम करायला लागू दे. आणि प्रभू खरोखर बाप्पा एक नवीन चैतन्य, एक नवीन सामर्थ्य त्यांच्यामध्ये काम करू दे. आणि प्रभू त्यांना पूर्णपणे आरोग्य मिळू दे. प्रभू स्पेशली ज्या माझ्या बहिणी आहेत ज्यांना प्रभू महिन्याचे आजार आहेत, ज्यांना मुलं होत नाही आहेत, ज्यांना प्रभू वाईट डिस्चार्ज आहे प्रभू, ज्यांना प्रभूजी आज पेल्विक इन्फेक्शन आहे परमेश्वरा, फायब्रॉइड्स आहेत, PCODs आहेत परमेश्वरा, ज्यांना आज एंडोमेट्रोसिससारखे आजार आहेत प्रभूजी. प्रभू डॉक्टरांनी जे पण आजार त्यांना सांगितले आहेत प्रभू येशू तुझ्या नावामध्ये, प्रभू येशू तुझ्या नावामध्ये हरेक आजाराला मी सांगतो येशूच्या नावामध्ये निघून जा. आणि पूर्णपणे आरोग्य प्रभू आम्ही त्यांच्यासाठी कबूल करतो परमेश्वरा. प्रभू ज्यांना नोकरी मिळत नाही आहे प्रभू त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळण्यासाठी मदत आणि सहाय्यता कर प्रभू. आम्ही नेहमी आमच्या भावांसाठी बहिणींसाठी प्रभू चांगल्या नोकरी मागतो प्रभू येशू. विश्वासाने आज आम्ही कबूल करतो की त्यांना त्या मिळालेल्या आहेत. ज्यांचे बिझनेसच चालत नाही प्रभू त्यांचे चांगले बिझनेस चालण्यासाठी मदत आणि सहाय्यता कर प्रभू. प्रार्थना करतो त्या माझ्या भावा बहिणींसाठी परमेश्वरा ज्यांची लग्न होत नाही आहेत प्रभू, योग्य ठिकाणी योग्य वेळी प्रभू त्यांची लग्न होऊ दे परमेश्वरा. त्यांना चांगला साथीदार मिळू दे प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू ज्यांना बुद्धी पाहिजे, त्यांना ज्ञान पाहिजे प्रभू, तुझं सामर्थ्य पाहिजे आज, ते स्वर्गीय सामर्थ्य परमेश्वरा आज आमच्या लेकरांवर प्रभू उतरून येऊ दे प्रभू. आज आमचे प्लॅन्स खूप सारे आहेत परंतु आज आम्ही कबूल करतो की प्रभू तुझ्या ज्या योजना आमच्यासाठी आहेत, ज्या आमच्या भलाईसाठी आहेत प्रभू, त्याच आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे परमेश्वरा. आज तुझ्या वचनाद्वारे तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आम्हाला कळू दे की प्रभू तुझी आमच्या जीवनासाठी काय योजना आहे आणि ती तू पूर्ण कर प्रभूजी. प्रभू आज आमच्या जीवनाचा अधिकार आम्ही तुला देत आहोत परमेश्वरा. खरोखर प्रभू तू आम्हाला चालव, तू आमच्या पुढे चाल, आमच्या रस्त्यांना सरळ कर परमेश्वरा, आमचे मार्ग तू सरळ कर प्रभूजी. प्रभू जीवन देणारा आमचा येशू आज प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये आमचं जीवन देतो परमेश्वरा. प्रभू येशू आज जितक्या लोकांच्या जीवनामध्ये कर्ज आहेत ती सगळी कर्ज निघून जाण्यासाठी आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये भरपूरता येण्यासाठी प्रभू तू त्यांची मदत आणि सहाय्यता कर परमेश्वरा. आज जे लोक ॲडिक्शनमध्ये आहेत, जे लोक परमेश्वरा आज व्यसनाधीनतामध्ये आहेत प्रभूजी, त्या सगळ्यांच्या जीवनाचं हे बंधन प्रभू येशू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तोडून टाक. आणि प्रभू ते त्या व्यसनाधीनतेपासून प्रभू तुझ्याकडे येण्यासाठी त्यांना मदत आणि सहाय्यता कर. पश्चातापाचा आत्मा दे, कठोरता काढ परमेश्वरा. या शेवटच्या दिवसामध्ये परमेश्वरा तुला जडून राहून, तुझ्या अधिकाधिक जवळ येऊन, तुला अधिकाधिक जाणून आपलं जीवन प्रभू सरळ करण्यासाठी आज तू आम्हाला मदत आणि सहाय्यता कर प्रभू. तो आमच्याबरोबर प्रभू तुझं वचन सांगतं की शब्द देवासह होता, देवाबरोबर होता, परंतु तोच शब्द आज आमच्याबरोबरही आहे, तोच शब्द आज मध्येही आहे प्रभू. किती मोठा चमत्कार आहे, किती मोठी गोष्ट आहे की देवाबरोबर पित्याबरोबर असणारा शब्द, पित्याबरोबर राहणारा शब्द आज आमच्याबरोबर आहे. इमॅन्युअल बनून तो आज आमच्याबरोबर राहत आहे प्रभू. पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आज आमच्या आतमध्ये राहत आहे प्रभू. खरोखर बाबा किती सुंदर तुझी योजना आहे की जो शब्द आणि पवित्र आत्मा तुझ्याबरोबर होता पित्या, त्याच शब्दाला आणि त्याच पवित्र आत्म्याला प्रभू तू आज आमच्यासाठी पृथ्वीवर पाठवलेला आहे. कारण प्रभू जसा तू पित्या त्या स्वर्गामध्ये राहतोस तसंच तुला असं वाटतं की माझी लेकरं पृथ्वीवरही माझ्यासारखीच राहावीस, त्याच अधिकारामध्ये, त्याच सामर्थ्यामध्ये. आणि खरोखर बाप्पा आज तो प्रेम करणारा येशू, तो प्रेम करणारा पवित्र आत्मा तू आज आम्हाला दिलेला आहे प्रभू. खरोखर बाप्पा आज जसं तुझं जीवन सिद्ध आहे, तुझं जीवन पवित्र आहे, तेच जीवन आम्ही पूर्ण करावं, तसंच जीवन पवित्र आणि सिद्ध आम्ही जगावं म्हणून प्रभू तुझा आत्मा आणि तुझा शब्द तू आमच्यासाठी पाठवला. खरोखर बाप्पा तुझी योजना किती महान आहे आज आम्ही जाणू शकतो प्रभू. खरोखर तुझा एकुलता एक पुत्र पित्या तू आम्हाला दिला आणि आज मनापासून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. येशू तुझ्या प्रिय नामात मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन.